मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात असे काही नेते आहेत ज्यांचा उल्लेख केल्याशिवाय राज्याचा राजकीय इतिहास पूर्ण होऊच शकत नाही. काही जण त्यांना राजकारणातील चाणक्य म्हणतात, तर काही जण त्यांच्या निर्णयावर टीका करतात. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, गेली अनेक दशके महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या नेत्यांमध्ये शरद पवार यांचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शरद पवार यांचा राजकीय प्रवास, महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचा प्रभाव, महत्त्वाचे निर्णय, त्यांच्यावर झालेली टीका आणि त्यांचा राजकीय वारसा. चला सुरुवात करूया. शरद पवार कोण आहेत? तर पूर्ण नाव शरदचंद्र गोविंदराव पवार. जन्म 12 डिसेंबर 1940. जन्मस्थान बारामती, पुणे, महाराष्ट्र. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांनी विद्यार्थी राजकारणातून सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. राजकारणातील सुरुवात 1967 मध्ये ते प्रथमच महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे ते लवकरच राज्यातील प्रमुख नेत्यांमध्ये गणले जाऊ लागले. सर्वात तरुण मुख्यमंत्री 1978 मध्ये वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्या काळातील ते सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री म्हणून राज्याचे नेतृत्व केले. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना 1999 मध्ये त्यांनी काँग्रेसपासून वेगळे होत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. या पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान निर्माण केले. महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव. आघाडीचे राजकारण विविध पक्षांना एकत्र आणण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. सहकार आणि कृषी. साखर कारखाने, दूध संघ, कृषी क्षेत्र या क्षेत्रामध्ये त्यांच्या नेतृत्वाचा प्रभाव मोठा मानला जातो. केंद्रीय कृषी मंत्री. केंद्र सरकारमध्ये कृषी मंत्री म्हणून त्यांनी कृषी धोरणे, संशोधन आणि उत्पादन वाढीशी संबंधित विषयावर कामे केली. संघटन कौशल्य. विविध मतांचे नेते एकत्र आणणे, राजकीय चर्चेत मध्यस्थी करणे ही त्यांची महत्त्वाची ओळख मानली जाते. महाविकास आघाडी 2019 मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या 3 पक्षांना एकत्र आणून महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांच्यावर झालेली टीका. प्रत्येक मोठ्या नेत्याप्रमाणे शरद पवार यांच्यावरही विविध मुद्द्यांवर टीका झाली आहे. घराणेशाही, सहकार क्षेत्रातील राजकारण, काही धोरणात्मक निर्णय या विषयावर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले, तर समर्थकांच्या मते त्यांनी राज्याला अनुभवी नेतृत्व दिले. राजकीय वारसा. आजही महाराष्ट्रातील मोठ्या राजकीय घडामोडींमध्ये त्यांचे नाव चर्चेत असते. त्यांच्या दीर्घ अनुभवामुळे त्यांना भारतीय राजकारणातील प्रभावी नेत्यांपैकी एक मानले जाते. तर निष्कर्ष. शरद पवार यांच्या कार्याचे मूल्यमापन करताना समर्थक आणि टीकाकार यांची मते वेगवेगळी असू शकतात, मात्र महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांनी अनेक दशकापर्यंत महत्त्वपूर्ण प्रभाव टाकला आहे, याबाबत व्यापक सहमती आढळते. तुमच्यासाठी एक प्रश्न. तुमच्या मते शरद पवार यांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर सर्वात मोठा प्रभाव कोणत्या क्षेत्रात पडला? सहकार चळवळ, आघाडीचे राजकारण, कृषी क्षेत्र की संघटन कौशल्य? तुमचे मत आणि कारण कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.